आपली निवड झाल्याबद्दल मनापासून आपलं मी अभिनंदन करतो. खरं म्हटलं तर आमच्या रामांना संधी मिळाल्याची आमची इच्छा होती, पण या रामांना संधी मिळाली. कारण नियतीची इच्छा असते की आपल्या मगाची मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केल्यानंतर पराभवानंतर सुद्धा तुम्हाला या पदावर यावं ही नियतीची इच्छा होती. 2022 पासून 2 वर्ष हे पद रिक्त होतं. त्यामुळे निलमताईंची इच्छा सुद्धा सभापतीची पूर्ण झाली. निलमताईंनी त्याप्रमाणे सर्वांना सहभाग करून सहकार्य करण्याची भूमिका घेतली. परंतु या पदावर आपलं यावं ही नियतीची इच्छा एवढीसाठी होती की आपण छोटासापासून केलेला प्रवास, जिंदगी में छोटे से शुरुआत करो, एक दिन वही छोटा काम आपको बहुत बड़ा बना देगा. या प्रत्यंतराप्रमाणे सरपंचापासून ते आपण कष्टाने, ज्याचा उल्लेख मगाशी पंकजाताईने केला, की आपण केलेली सुरुवात की आमदार, मंत्री आणि उच्च पदावर नेऊन बसवलं. खरं म्हणलं तर देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या सर्व पक्षाचं सहकारचं मी अभिनंदन करेन. अहिल्याबाई होळकरांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने त्या वारसाला तिथं बसवलं. तुमच्या आईवरती बसलेली आहे. खरं तुमच्या आईला आणि आलेल्या तुमच्या लोकांना मी सांगू इच्छितो, हे सर्वोच्च पद आहे. विधिमंडळातलं सर्वोच्च पदावर आपला मुलगा बसतोय, त्यात त्यांच्या मातेला खरोखर फार धन्य झाला असेल असं मी इथं अभिमानाने उल्लेख करतो. आणि हे करत असताना खरं म्हटलं तर तुमचा मगाशी बऱ्याच लोकांनी उल्लेख केला. तुम्ही विधिमंडळात मी तुम्हाला पाहिलं, विधान परिषदेमध्ये मी पाहिलं, शांतपणाने तुम्ही आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करता. हल्ली सभापती पदावर बसल्यानंतर कदाचित उजव्या बाजूचा जास्त ऐकावं लागतं अशी परिस्थिती आम्ही पाहतो. आमची अपेक्षा एवढीच आहे, मग शिंदे साहेब नाहीये, पण त्या शिंदेंनी पाहिलं नसेल, पण या शिंदेने या शिंदेकडे पाहावं एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि अपेक्षा एवढीच आहे कारण आपण कष्टातून उभे राहिलेलो आहोत. शेवटी या सभागृहामध्ये चर्चा होते ते सरकारच्या असलेल्या भूमिकेपेक्षा जनतेच्या न्यायाची होते. आणि या जनतेच्या न्यायाच्या संदर्भातून ज्यावर निर्णय प्रक्रिया येतो त्यावेळेला त्या जनतेसाठी हित करणारे कायदे किंवा चर्चा होत असताना आपण विरोधी पक्षाकडे सुद्धा त्याच भावनेने बघाल आणि रामशास्त्री प्रभुने सारखे तुम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने कामकाज कराल ही अपेक्षा करतो. शुभेच्छा देताना एवढंच सांगू इच्छितो की तुमच्या शांत आणि संयमी स्वभावाने इथल्या असलेल्या सर्व लोकप्रतिनिधींना सभागृहाच्या आतमध्ये वेळ पडली तर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या दालनामध्ये सुद्धा आपण न्याय द्याल. एक चांगला, म्हणजे मी बऱ्याच लोकांचं नाव घेणार नाही, परंतु या खुर्चीला अनेक दिग्गजांनी न्याय दिला, त्याप्रमाणे काम केलेलं आहे. त्याच्या असलेला तोडीला तुमचं काम व्हावं एवढी सदिच्छा या ठिकाणी देतो. देत असताना एवढंच सांगेन, हार को जीत की एक दुआ मिल गई, हार को जीत की एक दुआ मिल गई, तपन मौसम में ठंडी हवा मिल गई, आप आए सीमान जी यूं लगा जैसे हमें कुछ उम्मीद मिल गई. धन्यवाद. अनिल परब सर. सन्माननीय सभापती राम शिंदे जी, सभागृहाची भावना लक्षात घेतलेली आहे की आपले सगळे नातेवाईक आपल्या मातोश्री सभागृहात आले आहेत, आपल्याला भेटू इच्छित आहेत. आज त्या माऊलीसाठी सगळ्यात मोठा दिवस आहे की आपला मुलगा या सर्वोच्च स्थानावरती बसलेला आहे. हे याची देही याची डोळा बघण्याचं भाग्य त्या माऊलीला मिळालेलं आहे. आणि अशी माऊली आज धन्य झाली आहे की जिने आपल्या मुलाला या लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत त्या स्तंभापैकी एका स्तंभाचा प्रमुख म्हणून बघताना बघितलेलं आहे. आपण आजपासून न्यायाधीशाच्या भूमिकेत गेलेले आहात. आमची अडचण झालेली आहे. अडचण काय आहे की जे राम शिंदे आमचे सहज मित्र म्हणून आम्ही खांद्यावर हात टाकत होतो, रस्त्यावर थांबवून गप्पा मारत होतो, आता आपण सगळे प्रोटोकॉल मध्ये आलो. आम्ही आपल्याला ओरडून हाक मारू शकत नाही, रस्त्यात आपली मस्करी करू शकत नाही.
परंतु एक अतिशय समाधानाची बाब आहे की आमचा एक मित्र, ज्याला आम्ही सतत राजकारणातला एक मित्र म्हणून समजलो, एक चांगली व्यक्ती म्हणून ज्यांच्याकडे आमची सतत नजर होती, अशी व्यक्ती आज या आसनावरती बसलेली आहे. आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की ह्या खुर्चीचं महत्व फार आहे आणि राम राजे गेले म्हणजे एक राम गेले आणि दुसरे राम आले. रामायणामध्ये राम ह्या नावाच्या भोवतीच पूर्ण रामायण झालं आणि राम लोकांच्या लक्षात राहिला किंवा रामायणातली सगळे जी काही व्यक्तिमत्व होती ती लक्षात राहिली, ती त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या कामगिरीमुळे. मग राम लक्षात राहिले, लक्ष्मण लक्षात राहिले, हनुमान लक्षात राहिले, वेगवेगळे असे जे होते, कैकेयी देखील लक्षात राहिली. त्याच्यामुळे असे वेगवेगळे सगळे लोक लक्षात का राहिले की त्यांनी केलेल्या कामामुळे, त्यांनी जो आदर्श दिला त्याच्यामुळे. या आदर्शावरती तुमचं नाव याच्या पुढे लक्षात राहणार आहे. मी 20 वर्ष या सभागृहात आहे. अरे कैकेयी कशात आहे म्हणजे रामायणामध्ये कैकेयीचं महत्व किती होतं असं का बोलायला लावताय मला? अरे मी वेगवेगळी पात्र म्हणजे वेगवेगळी व्यक्तिमत्व सांगितली की ज्या व्यक्तिमत्वामुळे रामायण लक्षात राहिलं. असे रामायणातले राम जसे होते तसे या सभागृहातले राम म्हणून आम्ही आमच्याकडे बघतोय. मला पूर्ण खात्री आहे की जसं अंबादास दानवेजींनी सांगितलं की सभापती हा निपक्ष असतो, परंतु ज्या वेळेला गडकरी साहेब विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेला मी सभागृहात आलो आणि ते नेहमी एक वाक्य सांगायचे, सत्तेचा माज असू नये आणि कमी आहात म्हणून न्यूनगंड असू नये. सभागृहात हे काम सभापतीचं असतं की दोन्ही बाजूचा बॅलन्स ठेवणं, सत्तेचा माज देखील चालू द्यायचा नाही, आणखीन कमी सदस्य त्यांना डिप्रेस देखील करू नये. आजपासून आपल्यावरती ही जबाबदारी आली आहे. आम्ही संख्येने फार कमी आहोत आणि संख्येने कमी रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये नेहमी सच्च्या बाजूचे लोक संख्येने कमी होते. तर अशा या परिस्थितीमध्ये आपल्यावरती ही जबाबदारी आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी खास कौतुक करतो की त्यांनी तुम्हाला ह्या जागेवरती आणण्याचं काम केलेलं आहे. परंतु त्याचबरोबर आमच्या मनात एक सल देखील आहे. आम्ही मागच्या अधिवेशनामध्ये म्हटलं होतं की माननीय मुख्यमंत्री आपल्या छत्राखाली जे आहेत, आपले जसं आपलं पुढे लक्ष आहे तसं थोडं लक्ष मागे पण ठेवा. बिचारे आमचे मित्र आयुष्यभर विश्वासदर्शक ठरावावरती, राज्यपालांच्या अभिभाषणावरती सुरुवात करण्यात त्यांची नका घालू आयुष्य. आम्ही बघतो त्यांच्यामध्ये, आम्हाला स्वतःला बघतो की एक कष्ट करणारा कार्यकर्ता जेव्हा उपेक्षित राहतो तेव्हा 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 आम्हाला इतकं वाईट वाटतं आणि नेहमी आम्ही त्यांच्यामध्ये आम्हाला बघतो स्वतःला. आज तुम्हाला बघून आम्हाला समाधान झालं की एक सच्चा कार्यकर्ता एवढ्या मोठ्या पदावर जाऊन बसला. हा, देर नाही अंधेर नाहीये. थोडा पाठीमागचा अंधेर पण कमी करून टाका. बिचारे किती वर्ष तुमच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे तुम्हाला चिपकून उभे आहेत. त्यांच्यावर पण थोडंसं लक्ष ठेवावं अशी विनंती आपल्याला या माध्यमातून करतो. परंतु आपल्या समोर आता बरेचसे प्रश्न येणार आहेत. विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष, मला माहिती आहे की सरकार चालवताना सभापतींची भूमिका फार महत्वाची असते आणि ही भूमिका आपण अतिशय निपक्षपणे पार पाडाल याबद्दल आमच्या मनात कुठली शंका नाही. मी फक्त आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे की ज्या मेहनतीने, कष्टाने आपण या खुर्चीपर्यंत पोहोचलात, या खुर्चीला आपण न्याय देऊन ही खुर्ची कायम, जसं आम्ही आज सांगतो की गेल्या 20 वर्षामध्ये जे सभागृहाचे सभापती बघितले आणि त्याच्यातले आमच्या कायम लक्षात राहिले, तसे आपण देखील भविष्यात आमच्या नंतर अजून 50 वर्ष येणारे लोक जे असतील त्यावेळेला जेव्हा तुमची रुलिंग काढून बघतील त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की राम शिंदे नावाचे सभापती या सभागृहात होऊन गेले. असं कार्य आपल्या हातून घडव अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना, दोन्ही बाजूंना या आपण कसं सुरक्षित आणि बॅलन्स ठेवाल, थोडाफार आमचा टार्गेटपणा सहन कराल अशी अपेक्षा व्यक्त करून आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.